नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो. सोयाबीनची हमीभाव नोंदणी आता घरबसल्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता. त्यासाठी ऑनलाईन करण्यासाठी कोणकोणते तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत, तर यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागेल, बँक पासबुक लागेल आणि सातबारा लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातबाऱ्यावरती सोयाबीनची नोंदणी लागेल. जेवढी तुम्ही सातबाऱ्यावरती सोयाबीनची नोंदणी केली असेल, तेवढं या ठिकाणी ऑनलाईन तुम्ही करू शकता. सोयाबीनसाठी ऑनलाईन पद्धतीने नाफेडची नोंदणी कशी करायची याची ए टू झेड लाईव्ह प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी नाफेडसाठी मोबाईलद्वारे कशा पद्धतीने नोंदणी करायची बघूयात. सर्वप्रथम मित्रांनो, हे ऑनलाईन तुम्ही मोबाईलद्वारे करू शकता. कसं? प्ले स्टोअरला यायचं, या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं. वरती बघा, सर्चमध्ये तुम्हाला 2 ॲप्स या ठिकाणी डाउनलोड करायचे. पहिलं ॲप्स म्हणजे या ठिकाणी ई समृद्धी, ज्यावर आपण नाफेडचं ऑनलाईन करणार आहोत. आणि दुसरं म्हणजे आधारचं फेस आयडी ॲप्लिकेशन. आता ही ई समृद्धी अशा प्रकारचं ॲप्लिकेशन आहे. इन्स्टॉल करा. या ठिकाणी तुमचं मोबाईलच्या नेटवर्कनुसार या ठिकाणी ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होईल. आता इन्स्टॉल झालेलं आहे. आता दुसरं एक काम करायचं, ते म्हणजे आपल्याला आधारचं आर-डी ॲप्लिकेशन घ्यायचं आहे. या ठिकाणी आधार फेस आर-डी अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे. हे ऑप्शन येईल. या ठिकाणी हे ॲप्स तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. हे ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होणार नाही. फक्त या ठिकाणी इनबिल्ट तुमच्या मोबाईलमध्ये ते इन्स्टॉल राहील, कुठेही दिसणार नाही. आता हे ॲप्स बघा, या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे. ऑटोमॅटिकली ते इन्स्टॉलेशनसुद्धा झालं आहे. आता या ठिकाणी ओपन होणार नाही. आता यायचं आहे होम पेजवर. होम पेजवर आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी ई समृद्धी ॲप्स या ठिकाणी ओपन करायचं. ओपन केल्यानंतर लँग्वेज इंग्लिश की मराठी तुम्हाला जी आवडेल ती ठेवा. मी या ठिकाणी इंग्लिश ठेवतो आणि सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर वरती मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो तुम्ही शेतकऱ्याचा ऑनलाईन करणार आहात. त्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाका. हा कॅप्चा कोड दिसतोय, तो कॅप्चा कोड या ठिकाणी व्यवस्थित टाईप करायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सेव्ह वरती क्लिक करायचं. बेसिक माहिती आहे. मोबाईल नंबर शेतकऱ्याचा टाकून द्या आणि सबमिट करा. याद्वारे तुम्ही कितीही शेतकऱ्याचं या ठिकाणी ऑनलाईन करू शकता. तर मी सबमिट करतो, मोबाईल नंबर टाकतो आणि सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर आता या ठिकाणी शेतकऱ्याचा जो मोबाईल नंबर आहे त्यावरती एक ओ-टी-पी आलाय. तो ओ-टी-पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. यासाठी तुम्हाला 10 मिनिटाचा वेळ दिलाय. ओ-टी-पी टाकला आपण. 2 नंबरचा पर्याय घ्यायचा ॲप्समध्ये रजिस्टर. काहीच करायचं नाही. रजिस्टर 2 नंबरचा पर्याय घ्यायचा आहे. यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता, गॉट इटवरती क्लिक करा. सर्वप्रथम आपलं स्टेट या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आपल्याला वरती सिलेक्ट करायचं. मोबाईल नंबर खाली ऑटोमॅटिकली आलेलं. या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, खाली तुम्हाला फार्मर नेम ॲज पर आधार कार्ड, म्हणजेच आधार कार्डवर तुमचं जसं नाव असेल, सेम नाव या ठिकाणी शेतकऱ्याचं किंवा त्या व्यक्तीचं या ठिकाणी टाकायचं आहे. खाली आधार नंबर टाकायचा आहे या ठिकाणी आणि पुढे एक बाणाचं गोल बाणासारखं चिन्ह दिसतं बघा, 2 बाण. यावरती तुम्हाला समोर क्लिक करायचं, म्हणजे तुमच्या डिटेल्स शेतकऱ्याच्या फाइंड केल्या जातील, ज्या शेतकऱ्याचा आधार नंबर दिलाय. आता काय करा, या ठिकाणी तुमचं या ठिकाणी यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे येईल. आता ऑथेंटिफिकेशन करायचं आहे. बायोमेट्रिक करू शकता, फिंगरप्रिंट किंवा फेस आर-डीने. आपण फेस आर-डीने करणार आहे. त्यावरती क्लिक करा आणि ॲग्री करायचं. ॲग्री केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक चिन्ह दिसतंय बघा कॅमेरासारखं, त्यावरती तुम्हाला या ठिकाणी ब्लॅक चिन्ह आहे, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा. युजिंग द ॲप यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा. आता या ठिकाणी तुमचं जे आधारचं आपण फेस आर-डी ॲप्लिकेशन घेतलेलं आहे, त्या ॲप्लिकेशन या ठिकाणी लोड होईल. या ठिकाणी त्याचं इन्स्टॉलेशन झाल्यानंतर 1 नंबरला कन्सर्ट आलं, या ठिकाणी बघू शकता. काय करायचं आहे तुम्हाला, डोळे चालू बंद करायचे, कशाप्रकारे मॅन्युअल सांगितले. आता या ठिकाणी शेतकऱ्याचं अशा प्रकारे ग्रीन झालं पाहिजे आणि ग्रीन झाल्यानंतर शेतकऱ्याला, त्या व्यक्तीला डोळे चालू बंद अशा प्रकारे करायला सांगितलं. ऑटोमॅटिकली सर्व डिटेल्स या ठिकाणी शेतकऱ्याचं येऊन जाईल. कन्फर्म डिटेल्सवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. शेतकऱ्याची माहिती या ठिकाणी आलेली. आता बघा, या ठिकाणी सर्व माहिती आली आहे. आता कन्सर्टला टिक करून द्यायचं, या कन्सर्ट फॉर ऑथेंटिफिकेशन आणि नेक्स्ट पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता शेतकऱ्याची माहिती आहे, ॲग्रीस्टॅक फार्मर वगैरे आयडी ऑटोमॅटिकली सर्व इन्फॉर्मेशन येते. आता काय करायचं आहे,
तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट चूज करायचा आहे, जो तुमचा जिल्हा असेल तो. नंतर काय करायचं, तुमचा तालुका टाकायचा आहे. या पद्धतीने बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी द्यायची. मी सर्वप्रथम जिल्हा घेतो. जिल्हा घेतल्यानंतर तुमचा जो तालुका असेल, तो तालुका या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. नंतर तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे. नंतर या ठिकाणी बघा फार्मर कॅटेगरी विचारली. तर फार्मर कॅटेगरीमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर जास्त जमीन शेतकऱ्याला असेल तर लार्ज, कमी असेल तर मार्जिनल, अशा प्रकारे काही तुम्ही सिलेक्ट करा. काही इश्यू तुम्हाला येत नाही. नंतर तुम्हाला क्लास कॅटेगरी म्हणजे शेतकऱ्यांची कॅटेगरी निवडायची. ओबीसी किंवा अदर आहे की एस-सी, एस-टी काय जे असेल ती कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी निवडायची. नंतर फादर नेम, शेतकऱ्याच्या वडिलांचं नाव किंवा जो व्यक्ती आहे ज्याच्या नावावर ऑनलाईन करताय त्यांच्या वडिलांचं नाव टाकायचंय. आणि खाली तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट्स दिले, तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं शेतकऱ्याचं आधार कार्ड अपलोड करायचं ज्या व्यक्तीचं आपण ऑनलाईन करणार आहोत. आणि सबमिट पर्यायावरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचंय. तर या ठिकाणी बघू शकता सर्व रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आर यू शुअर विचारलंय, तर येस वरती क्लिक करा. आपण सबमिट करणार आहोत. आणि विचारलंय नॉमिनी जोडायचं का, तर नो वरती क्लिक करा. काही गरज नाही नॉमिनी वगैरे काही जोडण्याचं काम नाही. तुम्हाला जोडायचं तर जोडू शकता, पण मी काहीही जोडत नाही. डायरेक्ट नो वरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. आता स्कीम सिलेक्शन विचारलंय, करायचं का, तर येस करा. स्कीम सिलेक्शन आता या ठिकाणी आपल्याला करायचंय. त्याआधी आपल्याला बँक डिटेल्स फिल करावं लागतात. बँक डिटेल्सवरती अकाउंट होल्डर नेममध्ये शेतकऱ्याचं नाव टाका, आय-एफ-सी कोड टाका बँकेचा. परत एक बाण दिसतंय त्यावरती क्लिक करा. म्हणजे कुठली ब्रँच आहे, कोणती बँक आहे, सर्व इन्फॉर्मेशन येऊन जाईल. खाली यायचं आहे. या ठिकाणी बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे. परत कन्फर्म बँक अकाउंट नंबरमध्ये तोच नंबर टाकायचा आणि अपलोड डॉक्युमेंटमध्ये या ठिकाणी शेतकऱ्याचं पासबुक अपलोड करायचं. नाही बँक डिटेल्स टाकल्या तरी सुद्धा चालतात. तुमचं पेमेंट हे आधार डीबीटीने येणार आहे. आधारला जो नंबर लिंक असेल त्यावरती तुमचं पेमेंट या ठिकाणी येणार आहे. तर या ठिकाणी बघा मी अपलोड करून घेतो. आता सर्व माहिती भरली. या ठिकाणी शेतकऱ्याचं पासबुक अपलोड करतो. अपलोड या ठिकाणी पासबुक व्यवस्थित बघायचं. बघा अशा प्रकारे पासबुक अपलोड करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. आता पासबुक अपलोड झालेलं आहे. आता विचारलंय तुम्हाला स्कीम या ठिकाणी सबमिट करायचं का, तर ओके वरती क्लिक करा. बँक डिटेल्स ॲडेड सक्सेसफुली. परत होम पेजला यायचं आहे आणि स्कीम पार्टिसिपेशन असं प्रकारचं ऑप्शन दिसतंय बघा या ठिकाणी. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. यावरती क्लिक करा. शेतकऱ्याचा आधार नंबर आलाय, फार्मर आयडी आलाय, शेतकऱ्याचं नाव आलंय. आता स्कीम विचारली तर आपलं सोयाबीन आहे, PSS सोयाबीन. या ठिकाणी 2 नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे, खरीप 2025 अशा प्रकारे निवडायचं आहे. नेक्स्ट करा. आता या ठिकाणी आपल्याला लँड ॲड करायची म्हणजे जमिनीचा तपशील ॲड करायचा. जमिनीचा तपशील ॲड करायला थोडा वेळ वेट करा. आता या ठिकाणी बघा सर्वप्रथम तुमचा जिल्हा निवडा, ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याची जमीन असेल. नंतर तालुका निवडा, ज्या तालुक्यामध्ये शेतकऱ्याची जमीन असेल. नंतर व्हिलेज म्हणजेच गाव निवडा, ज्या गावामध्ये ज्या शिवारामध्ये शेतकऱ्याची जमीन असेल. नंतर सर्वे नंबरमध्ये या ठिकाणी गट नंबर टाकायचा आहे. नंतर खाता नंबर टाकायचा जो तुमच्या सातबाऱ्यावरती असतो तो खाता नंबर टाका. खाली तुम्हाला फाइंड केलं या ठिकाणी या बाणावरती क्लिक कर. शेतकऱ्याचं नाव वगैरे किती जमीन आहे काय ते दाखवलं जाईल. या ठिकाणी बरोबर आहे की चेक करायचं आणि एक गोल दिसतं बघा एक बारीकसं, त्या गोलला टिक करायचं आणि सबमिट करायचं. समजा या शेतकऱ्याची 1 हेक्टर जमीन आहे. मग परत विचारलं खाली लँड टाईप. लँड टाईपवरती क्लिक करायचं आहे. मोठी म्हणजे लार्ज आहे की मीडियम, शेतकऱ्याची जमीन किती आहे ते टाकायचं. तर या ठिकाणी ओन करायचं, सॉरी शेतकऱ्याची लँड टाईप स्वतःची की कोणती की भाडेतत्त्वावर, तर ओन स्वतःची. नंतर खाली सेंटर दिले तुमच्या तालुक्यामधील जेवढे सेंटर असतील, जे सेंटर तुम्हाला जवळ असेल, कम्फर्टेबल असेल ते सेंटर तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. कोणतंही सेंटर निवडा जे शेतकऱ्याला हवंय, ज्या व्यक्तीला हवंय ते आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर आता काय करायचंय, सर्व माहिती झाली. आता अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट. या ठिकाणी शेतकऱ्याचा फक्त सातबारा अपलोड करायचा, आठ जोडण्याची काही गरज नाही. सातबारा अपलोड करा. आणि दुसरं म्हणजे सातबाऱ्यावरती सोयाबीनचं ऑनलाईन करतो, सोयाबीनचा पेरा असणं गरजेचं आहे. तर अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंटवरती क्लिक करा. आता या ठिकाणी मी त्यावरती क्लिक करतो आणि डिजिटल स्वरूपातील सातबारा या ठिकाणी अपलोड करून घेतो. आता अशा प्रकारे PDF असेल तुमच्या मोबाईलमध्ये तो सातबारा अपलोड करा. या ठिकाणी एक चौकोन दिसतोय त्यावरती टिक करायचं, बरोबर आहे का. आणि खाली ॲक्च्युअल शोइंग एरिया म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला किती क्षेत्रासाठी ऑनलाईन करायचं. समजा एखाद्या शेतकऱ्याची 5 एकर जमीन आहे आणि 2च एकर सोयाबीनचा जर का पेरा लावला असेल तर त्या शेतकऱ्याच्या नावावर फक्त 2च एकर जमीन जाईल. समजा एखाद्या शेतकऱ्याची 2.5 एकर जमीन आहे, समजा 2.5 एकर आहे, तर त्यांना अर्धाच एकरचं ऑनलाईन करायचं.
तर 0.20 करा. 1 एकरचं करायचंय तर 0.40 करा. 2 एकर करायचं तर 0.80 करा. जेवढी तुम्हाला जमीन ऑनलाईन करायची असेल त्या सोयाबीनसाठी तेवढं तुम्ही करू शकता. तर मी या ठिकाणी मला जेवढी हवी तेवढी करतो आणि सबमिट पर्यायावरती क्लिक करतो. आता या ठिकाणी सबमिट केल्यानंतर थोडा वेळ तुम्हाला वेट करायचं आहे. आर यू शुअर विचारेल तर येसवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता शेतकऱ्याचं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झालंय. शेतकऱ्यांना एक SMS सुद्धा आला असेल. ओकेवरती क्लिक करा. ऑटोमॅटिकली प्रिंट या ठिकाणी डाउनलोड होईल. आर यू शुअर प्रिंट ओपन करायची का तर ओके करा. तुम्हाला ज्या ड्राईव्हमध्ये ओपन करायची असेल त्यावरती ओपन करा. अशा पद्धतीने शेतकऱ्याचं या ठिकाणी सोयाबीनचं नाफेडचं ऑनलाईन झालेलं आहे. या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन करू शकता. जर तुम्हाला काही अडचण वगैरे आली असेल तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.